जीवनाचा बरबाद व्हायचा असेल ना, प्रेम केलंच पाहिजे असं काय नाही. कांदे लावले तर जमतं बरं का. आता कॉमेडीचा विषय नाही हा. तर कांद्यात कोणी बरबाद पण होता, काही पण होतं, थोडीफार मस्करी केली करू शकतो आपण. तर कसं आहे आपलं कांद्याचं मंडळी रोप, हे बघा. तुम्ही टाकलाय कांद्याचं रोप. यावर्षी भरपूर शेतकरी असे म्हटले का आपण आहे ना यावर्षी कांदे करायचेच नाही, सरकारची चांगली जिरवायची. पण आपलं आमच्याकडे कसं असतं, कांदा हे मुख्य पीक असतं आमचं. कांदा आणि इकडे बघा, इकडे ऊस आहे आपला आणि कांद्याची रोप आहे. ते एखाद्याला या वर्षी भाव नाही भेटला तर कधी हार नाही मानायची. प्रत्येक दिवस हे सारखे नसतात, शेतकऱ्याचे दिवस पण येणार आणि नक्की येणार. आज मी रोप निंदायला आले ते बघा, त्यात नेमकं पाणी चालू होतं, स्प्रिंकलर बंद केलं, मग खुरपायला लागले. त्याला तणनाशक वगैरे मारलं होतं, पण कुडा मोडा डोळा चुकून जे आपण म्हणतो ते थोडंफार गवत राहिलं होतं. त्यात नेमकं वाघनखी नेमकं कसं होतं, नेमकं आणखी ना पूर्ण घेर धरत चालते, जास्त पांगती ती रोप उपटायचे जास्त अडथळा होतं. मागच्या वर्षी आमचं तेच झालं. त्याचं वाघनखी होती आणि चिटका जास्त होता, त्याच्यामुळे रोप उपटायला आम्हाला जास्त वेळ जात होता. त्याच्यामुळं आलं. आणि कसं काय आपले जुने लोक जे म्हणायचे, खुरप्याचं वीज जे असतं, खुरपं माझं तिकडच पडलं वाटत, खुरप्याचं वीज जर थोडं लागलं तर आपलं पीक हे अजूक जोमात येतं आणि चांगलं येत असतं. तर खुरपणी झाल्यानंतर त्याला थोडंसं मटेरियल टाकलं तर रोप हे अजूक भारी होईल. आता सध्यालाच खूप भारी आलेलं आहे बघा, खूप भारी, एकदम मस्त एकसारखं आहे. आणि उतार पण एकदम भारी झाला एकसारखा. आपण ट्रॅक्टरनीच यावर्षी पेरलेलं होतं. काल जे गहू पेरला, जो ट्रॅक्टर आला होता त्यानेच पेरलं होतं ती कप. चला बाय.